प्रेक्षक मित्रांनो, जुन्या काळात लोकांचे विचार विधवा स्त्रियांच्या बाबतीत चांगले नव्हते. विधवा स्त्रीला समाजाच्या अनेक नियमांचे पालन करून त्यात बांधलेले राहून जगावं लागायचं. विधवा स्त्रीला समाजामध्ये चांगले मानले जात नव्हतं. वेगवेगळ्या प्रकारे तिचा अपमान केला जायचा. जर सकाळी सकाळी कोणी तिचं तोंड पाहिलं तर लोक म्हणायचे की आजचा दिवस खराब जाईल, आज खूप मोठं नुकसान होईल, कारण आज आम्ही या विधवेचा चेहरा पाहिला आहे. माहीत नाही हिने कसले कर्म केले होते ज्यामुळे हिचा नवरा हिला असं सोडून निघून गेला. बोलण्याचा अर्थ हाच की विधवा स्त्रीला समाजामध्ये सन्मान मिळायचा नाही. समाज नेहमी त्यांना घाणेरड्या नजरेने पाहायचा. प्रेक्षक मित्रांनो, आज जी आपण कथा ऐकणार आहोत ती जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि हाईप करायलासुद्धा विसरू नका. चला तर कथेला आपण सुरुवात करूया. एका नगरामध्ये शामराव नावाचा व्यक्ती राहत होता. त्याचं लग्न मालती नावाच्या मुलीसोबत झालं. मालती दिवस रात्र मेहनत करायची, तिच्या नवऱ्याची सेवा करायची. प्रत्येक प्रकारे ती तिचे कर्तव्य करत होती. तिच्या घरात धनाची कमतरता होती, पण तिच्या मनात नवऱ्याप्रती खूप जास्त प्रेम होतं. ती खूप दयावान होती. पण म्हणतात ना, जे दयावान असतात, जे लोक स्वभावाने चांगले असतात, देव अशा लोकांना दुःखसुद्धा अधिक प्रमाणात देतो. मालतीच्या विवाहाला आता 1 वर्षसुद्धा पूर्ण झालं नव्हतं की शामराव हे जग सोडून निघून गेले आणि अशा प्रकारे मालती आता विधवा झाली. त्याचबरोबर तिच्या गर्भात तिचं बाळ वाढत होतं. शेवटी ती काय करणार होती? ती विचार करत होती की आत्महत्या करावी, पण गर्भात वाढणाऱ्या त्या बाळामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय मनापासून काढून टाकला. कारण असं म्हणतात की मुद्दलापेक्षा व्याज प्रिय असतं. ती स्त्री स्वतःचे प्राण तर देऊ शकत होती, पण तिच्या गर्भात वाढणाऱ्या त्या बाळाच्या प्रेमाने तिला जगण्यासाठी मजबूर केलं. तिने मनाशी निश्चय केला की ती नवऱ्याविना तिच्या मुलाला प्रत्येक प्रकारचे सुख देईन. मुलाच्या आनंदासाठी ती दिवस रात्र मेहनत करेन, पण मुलाला कधीही वडिलांची कमतरता भासू देणार नाही. आणि प्रेक्षक मित्रांनो, असे म्हणतातच की जेव्हाही एखादा व्यक्ती दृढ संकल्प करतो तेव्हा देवसुद्धा अशा व्यक्तीची मदत करत असतो. मोठमोठे डोंगर देव आपल्यासमोर नतमस्तक करत असतो. प्रेक्षक मित्रांनो, मालती आता विधवा होती. ती समाजाच्या घाणेरड्या नजरेने स्वतःला वाचवून दुसऱ्यांच्या घरात जाऊन घरकाम करत होती. वेगवेगळ्या प्रकारचे काम करून ती तिचा उदरनिर्वाह चालवत होती. तिला जे काही काम मिळायचं ते काम ती करत होती. त्या कामाच्या बदल्यात तिला जे काही पैसे मिळायचे त्या पैशात ती तिचा घरखर्च चालवायची. हळूहळू काही महिने व्यतीत होतात. त्यानंतर मालतीला पुत्र प्राप्त होतो. मालती तिच्या मुलाचं नाव विजय असं ठेवते आणि आता विजय जसजसा मोठा होतो तसतसं मालती त्याला सांगत असते की तुझे भाग्य जन्मापासूनच खराब आहे, माझे भाग्यसुद्धा आधीपासूनच खराब आहे आणि म्हणूनच तुझेसुद्धा माझ्यामुळेच खराब झाले आहे. विजय आता हळूहळू मोठा होत होता. मालती दिवसरात्र मेहनत करून मुलाचे पालनपोषण करत होती. त्याला चांगले कपडे ती देत होती. म्हणजेच मालती विजयला त्याच्या वडिलांची कमतरता भासू देत नव्हती. पण वडिलांचे प्रेम काही वेगळेच असते, ज्याची कमतरता मुलाला जाणवत असते. आई कितीही प्रेम देऊ दे, परंतु वडिलांची बरोबरी ती करू शकत नाही आणि एक वडील आईची बरोबरी करू शकत नाही. विजय आता मोठा झाला होता व त्याचे मित्र हे गावातील सावकार आणि मोठमोठ्या श्रीमंत लोकांची मुलं होती. विजय त्याच मुलांसोबत खेळत आणि शेठ लोकांच्या मुलांसोबतच राहत. तेव्हा त्यालासुद्धा त्याच्या गरिबीची जाणीव होऊ लागली. विजय अनेक दिवस ह्याच गोष्टींचा विचार करत राहायचा की तो गरीब का आहे, त्याच्याजवळसुद्धा त्या सर्व सुखसुविधा का नाहीत ज्या त्याच्या मित्रांजवळ आहेत. याच गोष्टीचा विचार करत एके दिवशी विजय त्याच्या आईजवळ आला आणि येऊन आईला म्हणाला, आई, गावात माझी अनेक मुलांसोबत मैत्री आहे. मी पाहतो की ते सर्वजण खूप श्रीमंत आहेत. त्यांच्या घरात धनाची कोणतीही कमतरता नाही, प्रत्येक सुखसुविधा त्यांच्याजवळ आहे. पण आई, आपल्याकडे इतके पैसे का नाहीत? आपण इतके गरीब का आहोत? आपल्याला तर 2 वेळचे अन्नसुद्धा व्यवस्थित मिळत नाही. देवाने आपल्याला इतकं गरीब का बनवलं आहे? आई, आपण इतके गरीब का आहोत? आपल्याला या गरिबीचे कारण काय आहे? मुलाचे असे बोलणे ऐकून मालती तिच्या मुलाला समजवते, बाळा, गरीब आणि श्रीमंत हे सर्व भाग्याचा खेळ आहे. देवाने ज्याला
जसं बनवला आहे तो तसाच बनत असतो. यामध्ये आपण काही करू शकत नाही. आपल्या भाग्यात देवाने गरिबी लिहिली आहे म्हणून आपण गरिबी बदलू शकत नाही. बाळा, माझं पूर्ण आयुष्य मी याच गरिबीत जगले आहे. अनेक प्रकारचे दुःख पाहिले. माझ्या लग्नाच्या काही दिवसानंतर तुझे वडील हे जग सोडून निघून गेले. मी एकटीने तुला वाढवलं आहे. तुला प्रत्येक सुख देण्याचा मी प्रयत्न केला. तुला कोणत्या गोष्टीचं दुःख आहे बाळा? तू मला सांग, तुला काय हवं आहे? तुला कोणत्या गोष्टीची कमी आहे? तेव्हा विजय म्हणतो, आई मला फक्त हेच सांग की आपलं भाग्य कोण लिहितं? आपल्या भाग्यामध्ये गरिबी कोणी लिहिली आहे? आपल्याला साधं 2 वेळचं अन्नसुद्धा व्यवस्थित मिळत नाही. आणि गावामध्ये पहा, लोक किती श्रीमंत आहेत, किती सुखसुविधा त्यांच्याजवळ आहेत. आपण असं काय केलं आहे ज्यामुळे आपल्या भाग्यात इतकी गरिबी आहे? तेव्हा मालती म्हणते, बाळा, देवाने जे काही लिहिलं आहे ते सर्व अगदी विचारपूर्वक लिहिलं आहे. तू या सर्व गोष्टींचा विचार करू नकोस. तू तुझं काम कर. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. तेव्हा विजय म्हणतो, नाही आई, मला देवाला भेटायचं आहे. ते कुठे भेटतील? मला त्यांना भेटायचं आहे आणि विचारायचं आहे की त्यांनी माझं भाग्य असं का लिहिलं आहे. तेव्हा ती आई आपल्या बाळाला सांगते, बाळा, देव तर जंगलात राहतो. तू जंगलात जाऊ शकतोस का? जर तू जाऊ शकतोस तर मग जा जंगलात आणि जंगलात जाऊन देवाला शोध. देवाने तुझ्या भाग्यात इतके दुःख, इतकी गरिबी का लिहिली आहे हे तू त्यालाच विचार. विजय खूप हट्टी स्वभावाचा होता. तो लगेचच जंगलात गेला आणि जाताना म्हणाला, जोपर्यंत मी देवाला भेटणार नाही, त्यांच्याकडून माझ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार नाही, माझ्या नशिबात इतके दुःख का आहेत? आम्ही इतके गरीब का आहोत? आणि देवाने माझ्या वडिलांना इतक्या लवकर आमच्यापासून दूर का केला आहे? जेव्हापर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी सर्वत्र देवाला शोधेल आणि त्यांच्याकडून माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेईन. प्रेक्षक मित्रांनो, अशा प्रकारे विजय घरातून निघून जातो. जंगलात जाऊन देवाला शोधू लागतो. पूर्ण दिवस त्याचा निघून जातो, परंतु त्याला देव कुठेही भेटत नाही. विजय खूप त्रस्त होतो. तो विचार करत असतो की माहीत नाही मला देव कुठे भेटणार आहे, पण जोपर्यंत मला देव भेटणार नाही तोपर्यंत मी घरी परत जाणार नाही. अशा प्रकारे दुसरा दिवस उजाडतो, पण आजसुद्धा त्याला देव भेटला नाही. तो फक्त त्याच्या मार्गाने चालत असतो. चालता चालता त्याला प्रचंड भूक लागते. जंगलात रडत रडत तो पुढे चाललेला असतो आणि म्हणत असतो, हे परमेश्वरा, तू कुठे आहेस? मी तुला शोधत आहे. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. असं म्हणत तो रडत पुढे चालत होता. प्रेक्षक मित्रांनो, दुसरीकडे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी एका साधू आणि साध्विनीच्या रूप धारण करून जंगलात फिरण्यासाठी आलेले असतात. तेव्हा माता लक्ष्मी विजयच्या रडण्याचा आवाज ऐकते. तेव्हा त्या भगवान श्रीहरी विष्णू यांना म्हणतात, हे स्वामी, जंगलात एक बालक विलाप करत आहे आणि तो तुम्हाला बोलवत आहे. हा कोण असू शकतो? कोण रडत आहे? आपल्याला त्याचा जवळ जायला हवं आणि त्याची मदत करायला हवी. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे देवी, तो एका विधवेचा मुलगा आहे. त्याच्या भाग्यात खूप गरिबी लिहिली आहे, खूप दुःख लिहिले आहेत आणि त्याच प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी तो मला शोधत आहे. तेव्हा माता लक्ष्मी म्हणतात, प्रभू, आपल्याला त्या मुलाची मदत करायला हवी. तो तुमचा भक्त आहे आणि तो तुम्हाला बोलवत आहे. तेव्हा विष्णू म्हणतात, नाही देवी, ह्या मुलाच्या भाग्यात भगवान ब्रह्म यांनी काहीच लिहिलेलं नाही. त्याच्या भाग्यात फक्त दुःख आणि दुःखच आहे, फक्त आणि फक्त गरिबी. आपण त्याच्या भाग्यात कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. तेव्हा माता लक्ष्मी म्हणतात, हे प्रभू, तरीसुद्धा तुम्हाला या बालकाची मदत करायलाच लागेल. तुम्ही लवकरात लवकर त्याच्या जवळ जा. मला त्या बालकाची काहीतरी मदत करायची आहे. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटत आहे मग आपण जाऊन पाहूया. अशा प्रकारे साधूचं रूप धारण करून श्रीहरी विष्णू विजयजवळ पोचतात आणि जाऊन त्याला म्हणतात, बाळा, तू कोण आहेस आणि का रडत आहेस? तुला कोणाला भेटायचं आहे? तेव्हा विजय म्हणतो, हे साधू बाबा, मला देवाला भेटायचं आहे. मला देवाला भेटून विचारायचं आहे की त्याने आम्हाला इतकं गरीब का बनवलं आहे? त्यांनी आमच्या नशिबात एवढं दुःख का लिहिलं आहे? त्याने माझ्या आईला वेळेपूर्वीच विधवा का केलं? आम्ही असे कोणते चुकीचे कर्म केले आहेत ज्यामुळे आमच्या भाग्यात इतके अधिक प्रमाणात दुःख आहे? आमच्या पूर्ण आयुष्यात गरिबीच गरिबी लिहिली आहे. गावामध्ये मोठमोठे शेठ सावकार आहेत, त्यांच्याकडे धनाची कमी नाही. मग आम्हाला इतकं गरीब का? 2 वेळचं अन्नसुद्धा मिळत नाही. तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, बाळा, हे तर भाग्याचे खेळ आहेत.
हे पूर्वजन्माच्या कर्माचे परिणाम आहेत. तेव्हा विजय म्हणतो, नाही माते, मला ही गोष्ट देवाला भेटून विचारायची आहे की मी असे कोणते काम केले आहे ज्याची शिक्षा आम्ही भोगत आहोत. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, बाळा, तू देवाला आज भेटू शकणार नाही, कारण देवाला खूप सारी कामं आहेत. ते तर त्यांच्या खूप साऱ्या भक्तांना भेटण्यासाठी जात असतात. परंतु मी तुला एक सोन्याचा हार देतो, जो हार विकून तू तुझी गरिबी दूर करू शकतोस. हा हार विकल्यामुळे तुझी गरिबी दूर होईल आणि तू श्रीमंत होशील, तुझे भाग्य बदलेल. प्रेक्षक मित्रांनो, जेव्हा विजय सोन्याचा हार पाहतो तेव्हा तो खूप आनंदी होतो. तो म्हणतो, हे तर खूप चांगलं झालं. या सोन्याच्या हारमुळे आमच्या भाग्यात नक्कीच बदल होईल. विजय तो हार घेतो आणि घराच्या दिशेने जाऊ लागतो. साधू बाबांना तो प्रणाम करतो व घराच्या दिशेने निघतो. रस्त्यात विजय विचार करतो, जेव्हा माझी आई हा सोन्याचा हार बघेन ना, तेव्हा ती खूप आनंदित होईल. या हारामुळे आमची गरिबी नष्ट होईल. आम्हीसुद्धा चांगले कपडे घालू, आम्हीसुद्धा चांगले अन्न खाऊ आणि काही पैशातून मी नवीन व्यापार सुरू करेन. असे अनेक प्रकारचे विचार करत विजय घरी निघाला होता. अचानक रस्त्यात त्याला शौच येते आणि तेव्हा तो त्या हाराला एका दगडावर ठेवतो आणि शौच करण्यासाठी निघून जातो. इकडे एक गरुड तो सोन्याचा हार पाहतो. त्याला वाटतं की ही काहीतरी खाण्याची गोष्ट आहे. तो गरुड त्याच्या पायामध्ये तो हार घेतो आणि उडून जातो. विजय जेव्हा पाहतो की एक गरुड त्याचा हार घेऊन निघून गेला आहे, तेव्हा विजय काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करतो. पण यापेक्षा अधिक तो काही करू शकत नव्हता. तो गरुड तर आकाशात उडत होता. प्रेक्षक मित्रांनो, हा सर्व प्रकार पाहून विजय नाराज झाला. तो म्हणाला, कसे बसे आज माझे नशिबाचे दरवाजे उघडणार होते, पण ते सुद्धा उघडता उघडता राहून गेले. मी पुन्हा गरीबाचा गरीबच राहिलो. विजय खूप दुःखी होतो, रडू लागतो आणि तो त्याच्या घरी परत निघून जातो. घरी खूप उदास होऊन तो आईजवळ जातो आणि म्हणतो, आई, आज माझे नशीब बदलता बदलता राहून गेले. आज माझी गरिबी संपणार होती, आपले चांगले दिवस येणार होते, पण काय करणार, एका गरुडामुळे आपण पुन्हा गरीब राहिलो. तेव्हा त्याची आई म्हणते, बाळा, जे भाग्यात लिहिले आहे त्याला कोणी बदलू शकत नाही. तू उगाचच स्वतःला त्रास देत आहे. तेव्हा विजय म्हणाला, नाही आई, मी उद्या पुन्हा जाईन. मी पुन्हा उद्या देवाला भेटेल. मी देवाला विचारेन की देवाने आपल्या नशिबात एवढी गरिबी का लिहिली. देव माझं हे बोलणं ऐकून आपली गरिबी नक्कीच दूर करेल. अशा प्रकारे जेव्हा दुसरी सकाळ होते तेव्हा विजय पुन्हा घरातून निघतो आणि जंगलाच्या दिशेने जातो. जंगलात जाऊन तो देवाला हाका मारू लागतो. तो त्याच ठिकाणी पोचतो जिथे काल त्याला साधू आणि त्या साध्वी भेटल्या होत्या. तिथे जाऊन तो पुन्हा रडू लागतो आणि देवाला हाका मारू लागतो. भगवान श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मी पुढच्या दिवशीसुद्धा तिथे प्रकट होतात आणि म्हणतात, विजय, आता तुला काय त्रास आहे? तुला कोणत्या गोष्टीची चिंता आहे? मी काल तुला सोन्याचा हार दिला होता, त्याच्याने तुझी गरिबी दूर झाली नाही का? आज असं काय घडलं आहे की तू पुन्हा इथे आला आहेस? तेव्हा विजय काल जे घडलं ते सर्व भगवान श्रीहरी विष्णूंना सांगतो आणि म्हणतो, बाबा, तुम्ही जो हार दिला होता तो हार रस्त्यात एक गरुड घेऊन उडून गेला. आता मी काय करू? मी गरीबच राहिलो. हे साधू बाबा, आता तुम्ही काहीतरी असं करा ज्यामुळे आमची गरिबी नाहीशी होईल, जेणेकरून आम्हालासुद्धा चांगले जीवन जगता येईल. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, बाळा, तुझे भाग्य मी बदलू शकत नाही. जर तुला तुझी गरिबी दूर करायची असेल तर तुला ब्रह्मदेवांजवळ जावं लागेल. ब्रह्मदेव तुझे भाग्य बदलू शकतील, तुझी गरिबी दूर करू शकतील. विजय विचारतो, हे प्रभू, तुम्ही मला सांगा, ब्रह्मदेव मला कुठे भेटतील? तेव्हा भगवान विष्णू विजयला ब्रह्मदेवांचा पत्ता सांगतात. पत्ता घेऊन विजय ब्रह्मदेवाला भेटण्यासाठी निघतो. तो तेथे पोचल्यानंतर ब्रह्मदेवांना म्हणतो, हे प्रभू, मी विजय आहे. तुम्ही माझ्या भाग्यात इतकी गरिबी लिहिली आहे, माझ्या आईच्या भाग्यात इतके दुःख लिहिले आहे. आम्ही असे कोणते कर्म केले आहे ज्यामुळे आम्हाला 2 वेळचं अन्नसुद्धा मिळत नाही? आमच्या गावात खूप श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे धन कमी नाही. ते लोक तर धनाचा दोन्ही हाताने खर्च करतात. तुम्ही आम्हाला काय इतकं गरीब केलं? तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, बाळा, तुझ्या भाग्यात फक्त गरिबी आणि गरिबीच लिहिली आहे. तुझं भाग्य, तुझं नशीब कोणीही बदलू शकत नाही. जे तुझे भोग आहेत ते तुला भोगावेच लागणार. तेव्हा विजय म्हणतो, हे देवा, तुम्ही तर स्वतः परमेश्वर आहात. तुम्ही मला असा कोणता तरी उपाय सांगा ज्यामुळे मी सुद्धा चांगलं आयुष्य जगेन. मला सुद्धा श्रीमंत व्हायचं आहे.
मला सुद्धा सुखी आयुष्य जगायचं आहे. जर तुम्ही असं करू शकला नाही तर माझ्या प्रश्नांची उत्तरे मला द्या. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, बाळा, तुझे नशीब जे काही लिहिलं आहे ते मी बदलू शकत नाही, पण मी तुला एक अंगठी देत आहे. ही अंगठी तुझी गरिबी संपवू शकतं. अंगठी ब्रह्मदेव विजयला देतात आणि म्हणतात, ही अंगठी विक आणि तुझी गरिबी दूर कर. तुझं आयुष्य तू सुखी समाधानाने जग. विजय अंगठी पाहतो तेव्हा म्हणतो, ठीक आहे, ही अंगठी विकून जे काही पैसे मिळतील त्यामुळे आमची गरिबी नक्कीच दूर होईल. माझं भाग्य नक्की बदलेल. असा विचार करत तो घराच्या दिशेने निघाला. जंगलात जाताना अनेक प्रकारचे स्वप्न पाहत विजय घराच्या दिशेने जातो. रस्त्यात त्याला एक तलाव लागतो. चालत असल्यामुळे त्याला जोराची तहान लागलेली असते. जसा तो पाणी पिण्यासाठी त्या तलावात वाकतो तेव्हा त्याच्या खिशातून ती अंगठी त्या तलावात पडते आणि अंगठी एक मासा गिळतो. बघता बघता विजयचे भाग्य पुन्हा एकदा बिघडतं. त्याचं भाग्य सुधारता सुधारता पुन्हा बिघडून जातं. त्याची गरिबी मिटता मिटता राहून जाते. हा सर्व प्रकार पाहून विजय अत्यंत दुःखी होतो आणि तो पुन्हा रडू लागतो. तो स्वतःच्या नशिबाला दोष देतो. माझ्या नशिबाला मी सारखं बदलण्याचा प्रयत्न करत आहे, पण माझं भाग्य इतकं खराब आहे की ते बदलण्याचं नावच घेत नाही. मी पण पाहतो माझं भाग्य कसं बदलत नाही. प्रेक्षक मित्रांनो, विजय पुन्हा घरी येतो आणि त्याच्या आईला सांगतो, आई, आज मी जे देवाला भेटलो होतो त्यांनी मला एक अंगठी दिली होती, पण ती अंगठी घेऊन मी चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला तहान लागली. पाणी पिण्यासाठी तलावावर गेलो तेव्हा तलावात माझी अंगठी पडली आणि ती अंगठी माशाने गेली. मी परत श्रीमंत न होता गरीबच राहून गेलो. आपले भाग्य बदलूच शकत नाही. तेव्हा विजयची विधवा आई त्याला म्हणते, बाळा, तू अशा खोट्या गोष्टी का मला सांगत असतोस? अशा गोष्टी सांगून तू मला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेस का? पण जर माझ्या भाग्यामध्ये सुख असतं तर माझा नवरा भर तारुण्यात मला सोडून गेला असता का? कारण असं म्हणतात की पतीशिवाय पत्नीची गती नसते. ज्या स्त्रीला पती नसतो ह्या जगामध्ये तिला इज्जत मिळत नाही. लोक तिला चांगल्या नजरेने पाहत नाही, सन्मानसुद्धा मिळत नाही. त्याचबरोबर तिला कोणत्याही प्रकारचे सुखही मिळत नाही. जर माझ्या नशिबात सुख, समाधान आणि सन्मान असतं तर माझा नवरा आज जिवंत असता. बाळा, तुझं भाग्यसुद्धा माझ्याच भाग्याने बनलेलं आहे. म्हणून जे देवाने लिहिलं आहे त्याला तू कबूल कर. कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नाने तुझ्या भाग्यात कधीच बदल घडणार नाही. विजय खूप हट्टी स्वभावाचा होता. तो म्हणतो, आई, मी उद्या पुन्हा देवाला भेटण्यासाठी जाईल. पाहतो देव माझे भाग्य कसं बदलत नाही. देव पुन्हा मला काही ना काही उपाय नक्कीच देईन, ज्यामुळे आपलं नशीब बदलूनच राहील. आईने नाही सांगूनही विजय पुढच्या दिवशी जंगलात जातो आणि ब्रह्मदेवाजवळ तो पोचतो. तिथे गेल्यानंतर तो म्हणतो, हे देवा, तुम्ही काल मला एक अंगठी दिली होती, पण ती पाण्यात पडली. त्या अंगठीला एका माशाने गिळले. आता मी काय करू? हे ब्रह्मदेवा, तुम्ही माझ्यावर अशी कोणती तरी कृपा करा ज्यामुळे माझी गरिबी दूर होईल. मी सुद्धा काहीतरी चांगलं काम करू शकेल. माझं जीवनसुद्धा इतर लोकांप्रमाणे सुखी होईल. ब्रह्मदेव म्हणतात, बाळा, आता मी काही करू शकत नाही, कारण तुझं भाग्य तुझ्या नशिबाला बदलू शकत नाही. तुझ्यासोबत कोणी कितीही चांगलं करू दे, तुझं भाग्य नाही बदलणार. कारण म्हणतात ना, ज्या व्यक्तीच्या भाग्यात दुःख आणि गरिबी लिहिलेली असते तेव्हा पूर्ण जगाने त्या व्यक्तीला सुखी आणि श्रीमंत करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती व्यक्ती सुखी बनू शकत नाही. कुणीही त्याला श्रीमंत करू शकत नाही. ज्या व्यक्तीच्या भाग्यात दुःख लिहिले आहे तेव्हा पूर्ण जग एकत्रित येऊनसुद्धा त्या व्यक्तीला सुखी करू शकत नाही. प्रेक्षक मित्रांनो, विजय म्हणतो, नाही देवा, तुम्ही तर स्वतः परमेश्वर आहात, तर तुम्ही माझी गरिबी दूर करा, नाहीतर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, नाहीतर कोणता तरी उपाय सांगा. मी असे कोणते कर्म केले आहे ज्यामुळे मला अशा प्रकारची गरिबी भोगावी लागत आहे? ब्रह्मदेव म्हणतात, बाळा, मी तुझं नशीब बदलू शकत नाही, पण आता मी तुला एक असा उपाय सांगतो. जर तू तो उपाय केलास तर तुझी गरिबी नक्कीच दूर होईल, तुझं भाग्य नक्की बदलेल. तेव्हा विजय म्हणतो, प्रभू, तुम्ही मला तो उपाय त्वरित सांगा. मी प्रत्येक उपाय करेल जे माझे भाग्य बदलण्यासाठी माझी मदत करेल. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, विजय, तू आता भगवान महादेवांच्या मंदिरात जा. तेथे जाऊन तू दिवसभर भोलेनाथांच्या मंदिराच्या दरवाजावर बसून राहा. त्यांना सतत पाहत राहा व संध्याकाळी तू पुन्हा घरी परत जा. पण भोलेनाथांकडे काहीच मागू नकोस. दिवसभर फक्त त्यांना पाहत राहा, त्यांचे दर्शन करत राहा.
पण काहीच मागायचं नाही, कारण त्यांच्या मंदिराच्या द्वारावर भाग्याची देवता झाडू मारण्यासाठी येत असते. तीच तुझं भाग्य बदलू शकते. होऊ शकतं की त्यांची कृपा तुझ्यावर होईल, तर ते तुझं भाग्य बदलतील. तेव्हा विजय म्हणतो, ठीक आहे प्रभू, मी असंच करेन. आता विजय तिथून निघतो आणि नगरापासून काही अंतरावर भगवान भोलेनाथांचे मंदिर असतं. तिथे तो सकाळी अंघोळ करून जातो. मंदिराच्या दरवाजावर बसून तो भगवान भोलेनाथांचे दर्शन घेतो, पण मागत काही नाही. पूर्ण दिवस असाच तो व्यतीत करत असतो. अशा प्रकारे जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा तो त्याच्या घरी निघून येतो. इकडे त्याची आई विचारते, बाळा, तू रोज कुठे जात असतो? तू रोज सकाळी घरातून जातोस आणि संध्याकाळी परत येतोस. तू दिवसभर काय करत असतोस? तेव्हा विजय सांगतो, आई, मी माझं भाग्य बदलत आहे. मी माझं भाग्य बदलण्यासाठी तपश्चर्या करत आहे. मी ते प्रत्येक प्रयत्न करेल ज्यामुळे माझं भाग्य बदलेल. तेव्हा विजयची आई म्हणते, बाळा, तू का उगाचच तपश्चर्या करत आहे? तुझं भाग्य कोणी बदलू शकत नाही. जर तुझ्या नशिबात सुख असतं तर तू श्रीमंत घरी जन्माला आला असता. तुझे वडील जिवंत असते, तू धनवान घरात जन्म घेतला असता. पण तुझ्या नशिबात गरिबी लिहिली आहे, म्हणूनच तू माझ्यासारखा गरिबाच्या पोटी जन्माला आला. तेव्हा विजय म्हणतो, नाही आई, जर व्यक्तीने ठरवलं तर तो काहीही करू शकतो. मी पुन्हा माझी ही गरिबी श्रीमंतमध्ये बदलणार आहे. तू पाहतच राहा. तेव्हा त्याची आई म्हणते, मी तुला थांबवणार नाही. तू जा, तुला वाटेल ते कर. अशा प्रकारे विजय भगवान भोलेनाथांच्या मंदिरात रोज बसण्यासाठी जातो. असेच अनेक महिने निघून जातात. भगवान भोलेनाथ पाहतात की विजय रोज सकाळी माझ्या दरवाजावर येतो, दिवसभर मला पाहत असतो, माझे दर्शन करत असतो आणि काहीही न मागता तो संध्याकाळी निघून जातो. हा माझा एक वेगळ्याच प्रकारचा भक्त आहे. हा माझ्याकडे काही मागत नाही आणि काही बोलतही नाही. तेव्हा एके दिवशी भगवान भोलेनाथ विजयच्या रस्त्यामध्ये हिऱ्यांची एक पिशवी टाकतात. ती पिशवी त्याला सापडते. विजय जेव्हा ती पिशवी पाहतो तेव्हा तो खूप आनंदी होतो. तो विचार करू लागतो की देवाने आज माझे भाग्य बदलले आहे. ही सर्व त्यांचीच कृपा आहे. ते हिरे घेऊन विजय त्याच्या घरी परत येतो आणि मोठमोठे स्वप्न पाहतो. तो विचार करतो, आज मी माझ्या आईला सांगेन की आज मी माझं भाग्य बदललं आहे. मी गरीब राहिलो नाही. अशा प्रकारे आनंदाने विजय त्याच्या घरी जातो. त्याची आई त्या वेळेला घरी नव्हती. ती गावात कोणत्या तरी कामानिमित्ताने गेलेली होती. विजय हिऱ्यांच्या पिशवीमधील हिरे एका तांब्यामध्ये काढून ठेवतो आणि आनंदाने त्याच्या आईला बोलवण्यासाठी जातो. तो विचार करतो की माझ्या आईला हे सर्व हिरे दाखवेन. हिरे पाहून आई आनंदी होईल. आता आमचं जीवन आनंदाने भरून जाईल. ते हिरे त्या तांब्यात ठेवून विजय आईला शोधण्यासाठी गावात निघाला. इकडे काय होतं, त्याच वेळेला काही चोर विजयच्या घरात घुसतात आणि त्याच्या घरात मौल्यवान गोष्टी शोधू लागतात. चोरी करता करता त्या चोरांना तांब्या मिळतो. त्यात हिरे होते. चोर ते तांब्या घेऊन तिथून पळून जातात. विजय त्याच्या आईला घेऊन घरी येतो. आई, आज मला हिऱ्यांनी भरलेला एक तांब्या सापडला आहे. आई म्हणते, बाळा, मला तुझ्यावर विश्वास बसत नाही. तू जेव्हा मला हे दाखवशील तेव्हाच मी तुझ्यावर विश्वास ठेवेल. घरी गेल्यावर विजय तो तांब्या शोधत असतो, पण त्याला सापडत नाही. आई, मी आत्ता इथेच तांब्या ठेवला होता, पण माहीत नाही कुठे गायब झाला. तेव्हा त्याची आई म्हणते, बाळा, तू अशा खोट्या कथा बनवणे बंद कर. मला माहीत आहे नशीब आपलं कधीच बदलणार नाही. तेव्हा विजय म्हणतो, नाही आई, मी खोटं बोलत नाही. आज मी इथे हिऱ्यांनी भरलेला एक तांब्या ठेवला होता. माहीत नाही तो तांब्या कुठे गायब झाला. तेव्हा विजयची आई म्हणते, बाळा, मी तुला सारखं म्हणत असते, आपलं भाग्य बदलणार नाही. तू कितीही प्रयत्न कर. जर नशिबात काही लिहिलेलं नसेल तर कसं मिळेल? आपल्या नशिबात सुखाचा एक क्षणसुद्धा लिहिलेला नाही. विजय म्हणाला, आई, मी पुन्हा तिथे जाईन. मी पुन्हा देवाला भेटेन आणि काहीतरी उपाय विचारेन. त्यामुळे आपली गरिबी दूर होईल. हे आई, तू बघतच राहा. आपले दिवस नक्की बदलतील. विजय पुन्हा भोलेनाथांच्या मंदिरात जातो आणि तिथे गेल्यानंतर तो पूर्ण दिवस दरवाजावर बसून राहतो. भोलेनाथांच्या मूर्तीचे दर्शन करत असतो, पण त्यांच्याकडे काही मागत नाही. अशा प्रकारे संध्याकाळ झाल्यानंतर विजय त्याच्या घरी परत येतो. हळूहळू जेव्हा काही महिने निघून जातात तेव्हा भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, या मुलाचे भाग्य खूप गरीब आहे. या मुलाचे नशिबात खूप गरिबी लिहिली आहे. मी भगवान श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासोबत या विजयचे भाग्य बदलण्याचे प्रयत्न केले, पण याचे भाग्य आम्ही बदलू शकलो नाही.
कारण याच्या भाग्यात गरिबी आहे. तेव्हा भोलेनाथ भाग्याच्या देवीला म्हणतात, हे देवी, या मुलाच्या आणि याच्या आईच्या नशिबात तुम्ही खूप गरिबी लिहिली आहे. याचे भाग्य बदलण्यासाठी मी श्रीहरी, विष्णू आणि ब्रह्मदेवांनी खूप प्रयत्न केले आहेत, पण प्रत्येक वेळी याचे भाग्य याची साथ देत नाही. मी तुम्हाला हा आदेश देत आहे की तुम्ही जाऊन विजयचे भाग्य बदलावं. याचे जीवन तुम्ही आनंदी बनवा, कारण हा माझा खूपच भोळा भक्त आहे. रोज माझ्या दरवाजावर येतो, रोज दर्शन करतो, पूर्ण दिवस बसलेला असतो, पण माझ्याकडे तो काहीच मागत नाही. माझ्या दरवाजावर कोणीही व्यक्ती एका क्षणासाठी जरी आला तरी तो माझ्याकडे इतकं मागत असतो की त्याच्या 7 पिढ्यांसाठी सुद्धा पुन्हा त्याला मागण्याची गरज पडत नाही. पण हे भाग्याची देवी, हा विजय अनेक महिन्यांपासून आमच्या द्वाराजवळ येत असतो, मागत काहीच नाही. म्हणून हे देवी, माझ्या आदेशाने तू विजयच्या भाग्यामध्ये काहीतरी चांगलं लिही, ज्यामुळे त्याची गरिबी दूर होईल, त्याचे दुःख दूर होईल. तेव्हा देवी म्हणते, हे भोलेनाथ, मी विजयचे भाग्य कसं बदलू शकते, कारण याच्या भाग्यात काही लिहिलेलेच नाही. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, नाही देवी, हा माझा आदेश आहे. तुला विजयचे भाग्य बदलावेच लागेल, माझ्या आदेशाचे पालन करावे लागेल. त्यानंतर भाग्याची देवी भगवान भोलेनाथांच्या आदेशानुसार त्यांच्या मंदिराच्या द्वारावर जाऊन झाडू मारू लागते आणि त्याच ठिकाणावर एक सोन्याचं नाणं ती ठेवते. ते सोन्याचं नाणं विजयला सापडतं. तेव्हा तो विचार करतो की पुन्हा एकदा भगवान भोलेनाथांनी त्यांच्यावर कृपा केली आहे. या एका नाण्यामुळे नक्की माझी गरिबी काही अंशाने तरी दूर होईल. मी काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करेन, काहीतरी चांगलं अन्न खाईल. ते सोन्याचं नाणं हातात घेऊन विजय तिथून निघून जातो. तो विचार करत असतो की आज तो हे सोन्याचं नाणं कुठेही ठेवणार नाही, कोणतीही चूक करणार नाही, ज्यामुळे त्याची आई त्याला खोटारडा समजेल. आज तो हे सोन्याचं नाणं हातातच पकडून ठेवेल आणि आईला दाखवेल. विजय जेव्हा घरी पोचतो तेव्हा आईला सोन्याचं नाणं दाखवतो आणि म्हणतो, आई, आज भगवान भोलेनाथांनी मला हे सोन्याचं नाणं दिलं आहे. आई, या सोन्याच्या नाण्यामुळे आपण आपली गरिबी संपवू शकतो. तू बाजारात जा आणि या नाण्याला विकून त्याच्या बदल्यात काही जेवणाचे सामान घेऊन ये आणि शिल्लक राहिलेल्या पैशातून आपण आपला व्यवसाय सुरू करू, ज्यामुळे आपली गरिबी दूर होईल. तेव्हा त्याची आई खूप खुश होते आणि म्हणते, बाळा, आज तुझे भाग्य बदलले आहे. आज मला विश्वास बसला आहे की कर्मामुळे आपण आपले भाग्य बदलू शकतो. विजयची आई बाजारात जाते आणि एक मासा विकत आणते. ती विचार करते की आज जेवणामध्ये मासा बनवते, त्याच्या मुलाला खायला देते, कारण गरीब लोकांना असं अन्न कधी मिळत नाही. विजयची आई घरी आल्यावर त्या माशाला कापते आणि जशी ती त्या माशाला कापते तेव्हा ती पाहते की त्याच्या पोटात एक रत्नजडित अंगठी आहे. ती अंगठी विजयची आई विजयला दाखवते आणि म्हणते, बाळा, या माशाच्या पोटात मला ही रत्नजडित अंगठी मिळाली आहे. विजय जेव्हा ती अंगठी पाहतो तेव्हा त्याला त्या अंगठीची ओळख पटते. ही ब्रह्मदेवाने दिली होती. तो आईला म्हणतो, आई, ही तीच अंगठी आहे जी ब्रह्मदेवांनी मला दिली होती. आई, आता आपले भाग्य बदलले आहे, आता सर्व काही चांगलं होणार आहे. ती अंगठी भेटल्यामुळे विजय खूप आनंदित होतो. जेव्हा विजयची आई म्हणते, बाळा, बाबा भोलेनाथांनी आपले भाग्य बदलले आहे, आपलं नशीब खरंच बदललं आहे. चल आता आपण गरीब आणि उपाशी भिकाऱ्यांना अन्न खायला देऊया, ब्राह्मणांना भोजन देऊया, ज्यामुळे लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि त्यामुळे आपले भाग्य बदलण्यास मदत होईल. कारण असं म्हणतात की दानधर्म केल्यामुळे धनामध्ये कोणत्याही प्रकारे कमतरता होत नाही आणि उपाशी भुकेल्याला अन्न देणे हे सर्वात मोठं दान आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत ते दोघेही बाजारात जातात. बाजारातून खूप सारे तांदूळ आणि अन्न बनवण्याचे वेगवेगळे सामान ते घेऊन येतात. त्यानंतर विजयची आई त्याला म्हणते, बाळा, चल आता आपण जंगलात जाऊया, कारण अन्न शिजवण्यासाठी आपल्याला लाकडांची गरज लागणार आहे. विजय त्याच्या आईसोबत जंगलात जातो. तेथे गेल्यानंतर विजय एका झाडावर चढतो, ज्यावर काही कोरडी लाकडे असतात. त्या झाडावर गरुडाचं घरटं असतं आणि त्याच घरट्यामध्ये तो हार ठेवलेला असतो, जो हार त्याला विष्णू भगवान यांनी दिलेला असतो. विजय तो हार घेतो. हाराला पाहून तो अतिशय आनंदित होतो. लाकडं कापून जेव्हा तो खाली येतो तेव्हा त्याच्या आईला म्हणतो, आई, हे बघ, हा तोच हार आहे जो हार मला एका साधू महात्म्याने दिला होता आणि हा गरुड घेऊन उडून गेला होता. या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं
की मला एका साधूने हार दिला होता आणि तो हार एक गरुड घेऊन उडून गेला आहे. तेव्हा विजयची आई म्हणते, बाळा, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु तू अगदी सत्य म्हणत होतास. आज मला तुझ्यावर विश्वास बसला आहे. आता हे सिद्ध झालं आहे की एखाद्याच्या भाग्यामध्ये कितीही दुःख लिहिलेले असले, कितीही गरिबी लिहिलेली असली, पण तरीसुद्धा जो कर्म करत असेल, देवाची पूजा करत असेल आणि त्याच्या निश्चयावर तो ठाम असेल, तर तो त्याचे भाग्य नक्कीच बदलू शकतो. कारण कर्मापेक्षा मोठं काहीच नाही. भाग्य कर्माचा गुलाम आहे. अशा प्रकारे विजय आणि ती विधवा स्त्री मालती त्यांच्या घरी निघून जातात आणि उपाशी भिकाऱ्यांना आणि ब्राह्मणांना ते अन्न देतात. त्यांना कपड्यांचे दान करतात आणि काही धनसुद्धा दान करतात. अशा प्रकारे त्या विधवा मालतीचं आणि विजयचं जीवन सुखाने व्यतीत होऊ लागतं. विजयचं भाग्यसुद्धा आता बदललेलं असतं आणि त्याच्या आईचंसुद्धा भाग्य बदललेलं असतं. कारण कर्म हा प्रधान असतो. तुम्ही अनेक ठिकाणी हे ऐकलं असेल की कर्मापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. माणूस जसे कर्म करतो तसेच भाग्य बनत जातं. असं म्हणतात की ताकददारासाठी कोणतेही कार्य कठीण नाही, मेहनती व्यक्तीसाठी कोणतेही स्थान दूर नाही, विद्वानासाठी कोणतेही ठिकाण परके नाही, गोड बोलणाऱ्यांसाठी कोणीही परका नाही. मनुष्याच्या जीवनात या 6 गोष्टी गरिबी आणत असतात. पहिली गोष्ट म्हणजे सुस्ती, दुसरी गोष्ट स्त्रीचा मोह, तिसरी गोष्ट आजारपण, चौथी गोष्ट जन्मभूमीसोबत आसक्ती, 5वी गोष्ट म्हणजे समाधान, 6वी गोष्ट म्हणजे घाबरटपणा. असे म्हणतात की आळशी आणि नशिबावर अवलंबून असणाऱ्या माणसाकडे माता लक्ष्मी त्याच प्रकारे येत नाही. ज्याप्रमाणे तारुण्याच्या नशेत धुंद असलेली सुंदरी म्हाताऱ्या व्यक्तीपासून दूर पळत असते. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.